हॅलो फ्रेंड, तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता आहे ना सकाळचे आहे ना 6-6:30 वाजले. तर आज आहे ना मस्त असं सुक्का कोबी बनवायचं आहे. त्यासाठी मस्त कट करून घेतला आहे तो सुक्का कोबी. सगळ्यांना आवडतो घरामध्ये, त्यामुळे मी बाजारामध्ये आहे ना सुक्का कोबी आणत्या. मस्त असं कट केलं आहे. त्यानंतर इकडं पीठ पण मळून घेतलं आहे चपात्या बनवायच्या कोबी झाल्यानंतर. तर इकडे मिक्सरमध्ये मिरची पण काढून घेतलेली आहे, लाल मिरची, शेंगदाणे आणि लसूण. आता कोबी करून घेते सुरुवातीला, मग नंतर चपात्या बनवणार आहे मी चुलीवरती. हॅलो फ्रेंड, तर आता आहे ना 10:30 वाजले आणि गाय इकडं सावलीला पण बांधले आहे. गहू पण वाळत घातले. चारा आणलाय आता मिस्टरांनी गेली गावताचं. जाता येईल ना, हळू जाऊ द्या. ना कोंबडीने 2-3 दिवस झाले त्यावेळेस पिल्लं काढली होते. मस्त अशी चरताय सकाळी सकाळी ती बी. आणि मोकळी सोडून दिली. कसं खालच्या खुरड्यामध्ये राहते ती, पण जाळीमध्ये म्हणजे खालच्या जाळीत राहते ती, पण आता आहे ना थोडीशी मोकळी सोडली. आणि मोकळी सोडली ना मग पिल्लांना पण भारी वाटतं. मस्त चरती. पण एवढं आहे का, कावळ्यांची भीती आहे ना पिल्लांना. कावळे, बदकं पण आले. बदक काही नाही करायचे म्हणा, बगळे काही नाही करायचे, पण कावळ्यांची भीती राहते त्याच्यामुळे लक्ष द्यावं लागते पिल्लांवर. मस्त चरती कोंबडी सकाळी सकाळी. पिल्लं बघा ना किती छान आहे. त्यांना पाणी पण ठेवलेलं आहे तिथं कुंडीमध्ये. किती मस्त चरती. त्यांना खायला पण टाकलं इथं मी थोडंसं. किती मस्त चरती कोंबडी. किती भारी चरत आहेत पिल्लं. 2-3 दिवस झाले कोंबडीने पिल्लं काढले. म्हटलं चला आज थोडीशी व्हिडिओ घेऊ. किती मस्त चरत आहे छोटे छोटे पिल्लं. कोंबडी मागं मागच पळते. किती मस्त चरत आहे ना. तर चला आता आम्हाला जेवण पण करायचे आहे. सगळं आवडते. पिल्लू झोपलेली आहे. आणू सोनून त्या पण शाळेत गेलेले आहे. शिवण्या झोपली तिथं झोळीमध्ये बघा, झोपली ती. आणि आणून तर शाळेत गेलेले आहे. येतील 5 वाजता. गेली तिकडं. आता आहे ना संध्याकाळचे 7 वाजले. मस्त असं इकडं देवाची देवपूजा केली, म्हणजे देवाचा दिवा लावलेला आहे मी. इकडे आहे ना किचनमध्ये चहा पण ठेवलाय. मस्त असं उकळला असेल तो. चहा झाला का? पोहात आपण पिल्लू. चहा झाला काय पिल्लू? झाला का? नाही अजून नाही झाला. उकळून राहिलाय. मस्त असं चहा उकळतोय. झाला मामी चहा? झाला. छान म्हणतो. तर शिवाने आहे ना मस्त अशी खेळती आहे सोफ्यावरती. ती आता स्वतः बसती ना, थोडासा आधार पाहिजे फक्त, त्याच्यामुळे ती मस्त अशी बसती. सोफ्यावर ठेवली आहे, मस्त खेळती. बसली पण सोफ्यावर. मग गादी लागती तिला सोफ्यावर. आणि पिलू काय करा, चिक्की चिक्की झिक्की चिक्की झिक्की चिक्की झिक्की चिक्की. खेळा. आम्हाला असं खेळायला लागतंय. 2 कुरकुरी. तिला जो पाहिजे तोच घे, घेत नाही. टाकून तो घे. घ्यायचं घेतला. अयो, आता तो टाकून देईल, तो घे. कोणता लावतोय पिलू? देऊ घे. हॅलो फ्रेंड, तर आता इकडे चालू आहे संध्याकाळच्या जेवणाची तयारी. तर आज आहे ना रानातली मस्त असे, म्हणजे घासाच्या रानामध्ये ना वांगीची रोपं लावलेले आहे. तर घरचे वांगी तोडून आणली होती घासाला गेल्यानंतर, आणि ते मस्त असे कट पण केलेले आहे 4 फोडींमध्ये. हे बघा, 4 फोडींमध्ये असे 4 भाग केलेले आहे. मस्त अशी धुवून पण काढलेली आहे. आणि त्यात थोडं पाणी घालून ठेवलेलं आहे, कारण की ते जर पाणी नाही घातलं ना पूर्ण काळसर पडून जाते आतमधून. मग त्याच्यात थोडं पाणी पण ठेवलं. इकडे थोडेसे मसाले घेतले. मग आज मसाला वांगं बनवायचं आहे ना, म्हणजे काळ्या वांग्यापेक्षा मग मिस्टरांना जास्त करून मसाला वांगं आवडतं.
त्यामुळे मग मसाला वांगच करायचं ठरलं. तर चिरून तर घेतले. त्यानंतर इकडे ना मसाले घेतले थोडेसे, लाल मिरची, धना पावडर, हळद, कोथिंबिरी मसाला, चंदन मसाला, एवढे सगळे मसाले आपले जे मसाले ना रोजचे मसाले, तर ते सगळे पण घेतले. आणि त्यानंतर इकडे आहे ना मिक्सरमधून आहे ना हे केले, कूट काढलेलं आहे, हिरव्या मिरच्या, शेंगदाणे, लसूण सगळे पण दळून घेतले मिक्सरमधून. तर चला आता याच्यामध्ये ना मसाला भरायचा आहे हा मला वांग्यांमध्ये. तर आता इकडे आहे ना मसाला वांग शिजायला टाकून दिलं आहे मी. आता त्याच्यावरती झाकण ठेवणार आहे मी, म्हणजे पटकन शिजतील. तर आता पीठ मळून ठेवलेलं असेल. तर आता चला स्वयंपाक खोलीमध्ये चपात्या करून घेते, तोपर्यंत इकडे वांग पण शिजून होईल. हॅलो फ्रेंड, तर आता संध्याकाळचे 8-8:30 वाजले आणि स्वयंपाक करून झाला आत्ताच. तर आम्ही सगळे पण बसले जेवण करायला. तर तिनं मिस्टरांना भूक लागली होती, तर त्यांनी जेवण करून घेतलं आणि पिल्लूसोबत खेळते ते बी घरामध्ये, म्हणजे तिला नादी लावते. तोपर्यंत आम्ही सगळे पण इकडे जेवायला बसलोय. कसं झालंय वांग? मसाला वांग भारी लागतं ना. तर चला बसले आता जेवण करायला. बघा मस्त असं घटमुट मसाला वांग बनवलं आहे.